नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या डिलिशियस कट्टा या मराठी चॅनलवर. आज आपण रव्यापासून एकदम झटपट आणि टेस्टी असा नाश्ता बनवणार आहोत. हे अजिबात तेलकट होत नाही, चवीला तर खूपच सुंदर लागतं. अचानक पाहुणे आले किंवा मुलांना काहीतरी चटपटीत खायचं असेल तर तुम्ही हे लगेच करू शकता. तर हे असा रव्याचा नाश्ता तुम्हीही नक्की ट्राय करा. माझी रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला हे करायला सुरुवात करूया. गॅसवर मी एक कढई ठेवली आहे आणि ज्या वाटीने आपण रवा मोजला आहे त्याच वाटीने मी इथं पाणी मोजणार आहे. तर मी 1 वाटी रवा घेतला आहे. 1 वाटी रव्यासाठी इथे मी 2 वाट्या पाणी घेतलं आहे. आता या पाण्यात आपल्याला एक अर्धा चमचा चिली फ्लेक्स घालायचे आहेत, 1 मोठा चमचा धने जिरे पावडर, 1 चमचा चाट मसाला घालायचा आहे. याने छान अशी चटपटीत चव येते. चाट मसाला नसेल तर आमचूर पावडर घाला किंवा तेही नसेल तर लिंबूचा रस घाला. एक अर्धा चमचा गरम मसाला घालायचा आहे, कोथिंबीर घालायची. याच्यातच आपल्याला चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि आता याला एक उकळी येऊ द्यायची आहे. पाण्याला उकळी यायला सुरुवात झाली की त्याच्यात मी आता इथे 2 मध्यम आकाराचे बटाटे उकडून मॅश करून घेतले. ते बटाटे याच्यात घालायचे आणि या पाण्याबरोबर व्यवस्थित मिक्स करायचं. मॅश व्यवस्थित करायचं म्हणजे त्याचे गठ्ठे असे राहत नाहीत. आता याला चांगली उकळी येऊ देऊया. इथे बघा पाण्याला चांगली उकळी येते. गॅस कमी करायचा आणि आपण जो रवा घेतला आहे, आता मी 1 वाटी रवा घेतला आहे, तो याच्यामध्ये असा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. रवा घालताना गॅस एकदम कमी करायचा आणि हा रवा आता याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया. हा नाश्ता अगदी झटपट होतो, टेस्टला तर खूप छान लागतो. असं हे मिश्रण थोडं घट्ट होईपर्यंत याला असं एकसारखं पसरून घ्यायचं, म्हणजे त्याच्या ज्या गाठी झालेल्या असतात त्याच्यात त्या मोडायच्या. आता इथे बघा हे मिश्रण व्यवस्थित घट्ट झालं आहे, कढई सोडतं आणि याच्या सगळ्या गाठी मी मोडून घेतल्या आहेत. आता हे आपलं व्यवस्थित तयार झालं आहे. खूप पण कोरडं नाही करायचं आहे, असंच ठेवायचं. आता आपण गॅस बंद करूया आणि एका ताटात काढून याला थंड करून घेऊया. आता हे मी ताटात काढून घेतलेलं. आता हे कोमट झालं आहे, म्हणजे आपण हात लावू शकू इतपत आपण करायचं आहे. आता याला मळून घ्यायचं. थोडंसं तेलाचा हात घ्यायचा आणि याला व्यवस्थित मळायचं, म्हणजे एकसारखं करून घ्यायचं आहे. आता तुम्ही याच्यामध्ये मीठ वगैरे चेक करू शकता, जर काही कमी वाटलं तर घातलं तरी चालतं. आता हे सगळं व्यवस्थित मळून घेते. आता व्यवस्थित मळून घेतलं आहे. आता हाताला थोडंसं तेल घ्यायचं आणि तुम्हाला ज्या आकारामध्ये याला करायचं आहे तो आकार याला द्यायचा. आता मी याला राऊंड शेप करणार आहे. हे बघा असं. तुम्ही कोणतंही, म्हणजे असं तुम्हाला जर असं लांबट करायचं असेल तर असेही आकार तुम्ही देऊ शकता. असं देखील तुम्ही करू शकता. आपल्याला जो शेप हवा आहे त्या शेपमध्ये हे करून घ्यायचं. आता मी अगोदर हे करून घेते. आता बाजूला गॅसवर तेल गरम करायला ठेवलेलं. तेल चांगलं गरम झालं की ह्या केलेल्या टिक्की तेलात घालून घ्यायच्या आहेत. याला कुठल्याही कोटिंगची वगैरे काहीच गरज नाही आहे. फक्त तेल व्यवस्थित गरम करायचं आणि याला सुरुवातीला हात नाही लावायचा, थोडंसं तेलात सेट होऊ द्यायचं. आता हे तेलात थोडं सेट झालं की याला हळू हाताने परतून घ्यायचं. हे बघा हे अजिबात तेलात सुटत नाही, अगदी छान होतात. झटपट नाश्ता करायचा असेल तर असं नक्की करून बघा. आता दुसऱ्या बाजूनेही भाजूया. अगदी छान त्याला सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला भाजायचं आहे आणि आता भाजताना गॅस मिडियमच ठेवायचा. मीडियम गॅसवरती म्हणजे छान ते आतपर्यंत भाजलं जातं. आता हे मीडियम गॅसवर सोनेरी रंगावर होईपर्यंत आपण याला तळून घेऊया.
आता इथे बघा, इथे हे आपण छान असं सोनेरी रंगावर तळून घेतलं आहे, एकसारखा रंग आला आहे. आता हे व्यवस्थित भाजलं आहे. आता हे आपण काढून घेऊया. आता इथे आपला रव्याचा नाश्ता करून तयार आहे. बघा, याला जर जवळून बघितलात तर याला अजिबात तेल नाही आहे आणि आतमध्येही खूप छान शिजलं आहे. अगदी सुंदर होतं, चवीला तर खूप सुंदर लागतं. तुम्ही हे सॉसबरोबर खाऊ शकता. याला कुठल्याही वेगळ्या चटणीची गरज नाही आहे. तर असा रव्याचा नाश्ता तुम्हीही नक्की ट्राय करून बघा. माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली तर लाईक करा, कमेंट करा आणि जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.